नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कालचा पण गॅप पडला आणि आजचा पण पडणार होता, पण फोनच एवढे दम मारत नव्हते की दादा तुमचा व्हिडिओ आला नाही. आजची काय अपडेट आहे आणि आजची अपडेटसुद्धा ही आनंदाची अपडेट आहे मित्रांनो. आपल्याकडे तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज 12 नोव्हेंबरची आपण अपडेट देणार आहे मित्रांनो. मक्काचे लागवडी चालू असल्यामुळे 2 दिवसापासून आपलं व्हिडिओ काढण्याचं काही काम जमलं नाही. त्याच्यामुळे सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो, कारण आपण शब्द दिलेला आहे की आपण रोजच्या रोज अपडेट देऊ. तर मित्रांनो, आज 12 नोव्हेंबर, जर व्हिडिओला जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, सिल्लोड तालुक्यामध्ये सकाळी पण फोन आला मला आणि त्याच्यानंतर मला 5 वाजेला फोन आला की दादा मला व्यापारी 35 रुपये मागतोय. त्याच्यानंतर मला पुन्हा एकदा फोन आला की मला व्यापारी म्हणतोय की 36 लावून टाकू. विषय इथपर्यंत आला आणि शक्यतो 37 रुपयापर्यंत तो सौदा होऊ शकतो अशी मला गॅरंटी आहे. आणि सकाळी जो फोन आला होता तर 37 रुपयाची काढणी सिल्लोड तालुक्यामध्ये आज चालू आहे मित्रांनो. म्हणजे 37 रुपयाचा सौदा म्हणजे कन्फर्म झालेला आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव घेत आहे शेतकरी, आपलं व्यापारी, ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि काही लोक म्हणतात आमच्याकडे व्यापारी घेतच नाही ह्या भावाने. तर मित्रांनो, जसं तुमच्या मालाची क्वालिटी तसं तुमचं भाव ठरत असतो. एक साधारणतः 30 रुपयापासून तर एक 36-37 रुपयापर्यंत आजची ही खरेदी ही झालेली आहे 12 नोव्हेंबरची मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे झालेले आहे आज कमेंट करून नक्की सांगा. जे 37 रुपयाचा माल आहे तो एकदम पंजा माल आहे. डायरेक्ट एक हिताच्या वर कमीत कमी 2-3 बोटं, एक हित आणि 2-3 बोटं असा पंजा माल त्याची 37 रुपयापर्यंत खरेदी झालेली आहे. म्हणजे एक हिताच्या वरती बी पंजा आहे मित्रांनो, एकदम पंजा आहे, असा चौकून पंजा आहे. त्या मालाची भाव हा 37 रुपयाची आज काढणी चालू होती मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव चालू आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यातला जो डागी माल आहे, डागी माल समजा 7 रुपयापासून तर एक 10 रुपयापर्यंत ह्या डागी माल चालू आहे मित्रांनो. डागी मालामध्ये सुद्धा रेट थोडे वाढलेले आहे मित्रांनो. मागच्या 5 दिवसापासून ही तेजी 30 रुपयापासून तर आज 37 रुपयापर्यंत ही आलेली आहे मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे की इथून पुढे समजा तेजी कितपर्यंत होऊ शकते किंवा राहील. मित्रांनो, लक्षात घ्या, आज 4 दिवस झाले तेजी यायला, कमीत कमी अजून 8 दिवस ही तेजी ही राहणार आहे मित्रांनो, राहू शकते असा हा अंदाज आहे मित्रांनो माझा. कन्फर्म नाही सांगू, कोणीच सांगू शकत नाही कन्फर्म, पण 8 दिवस तरी ही तेजी कंटिन्यू राहणार आहे मित्रांनो. कारण शेतकरी आता थांबलेला आहे, मोजका शेतकरी देतोय, कारण शेतकऱ्याला अजून पुन्हा आस लागलेली आहे, आशा. म्हणजे कमीत कमी 41, 42, 45 रुपयापर्यंत माल गेला पाहिजे अशी आशा शेतकऱ्याला लागली मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेला ते पण सांगा. आणि आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आणि जर तुमच्याकडे भाव वाढले बी असतील, 37 रुपयाच्या वरती बी सौदा झाले असेल, तरीसुद्धा कमेंट करा मित्रांनो. जय जवान जय किसान.